आवताडे शुगर अँड डिस्टिलरीज प्रायव्हेटली नंदूर या कारखान्याच्या आमदार श्री समाधानदादा आवताडे यांच्या हस्ते बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा संपन्न। 2 वर्ष बंद असलेला फॅबटेक शुगर खरेदी केल्यानंतर कामगारांच्या सहकार्याने गेल्या वर्षी 2 महिन्यांमध्ये सर्व यंत्रसामग्री उभारून आवताडे शुगर या नावाने कारखाना सुरू केला। पहिल्याच गळीत हंगामामध्ये 4,03,000 मॅट्रिक टन ऊसाचे गाळप करून खाजगी कारखानदारीमध्ये सर्वाधिक दर देत ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे समाधान केले। यंदाही आवताडे शुगर हा इतर कारखान्यांपेक्षा जादा दर देऊन ना नफा ना तोटा या तत्वावर केवळ शेतकऱ्यांच्या हितासाठी हा कारखाना चालवणार असून 5.5 ते 6 लाख मॅट्रिक टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी बॉयलर अग्निप्रदीपन शुभारंभ प्रसंगी दिली। यावेळी व्यासपीठावर भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन अनिल सावंत, संत दामाजी देवस्थानचे अध्यक्ष विष्णुपंत आवताडे, माजी सदस्य नवनाथ आबा पवार, बाजार समिती माजी सभापती सोमनाथ आवताडे, विठ्ठलचे माजी संचालक द्रोणाचार्य हाके, प्राध्यापक येताळा भागत, दत्तात्रय जमुदाडे, दामाजीचे संचालक अशोक केदार, दामाजीचे माजी संचालक सुरेश भाकरे, पप्पू काकेकर, बसवेश्वर पाटील, राजू बाबर, बाळासाहेब शिंदे, कर्जाळचे सरपंच विजय माने, यशोदा पतसंस्थेच्या अध्यक्षा निलाताई अटकळे, सुरेश पवार, मारापूरचे सरपंच विनायक यादव, बापुराया चौगुले, मोहन बागल, तुकाराम कुरे, माजी उपसभापती रमेश भांजे, शिवाजी सरगर, धनंजय पाटील, जिल्हा लेबर फेडरेशन संचालक सरोजभाई काझी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुर्मदास सटके, भारत निकम आदी मान्यवर उपस्थित होते। प्रारंभी बॉयलर अग्निप्रदीपन सोहळ्याअगोदर 7 ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हस्ते सत्यनारायण महापूजा व होमहवन करण्यात आले। यावेळी पुढे बोलताना आमदार समाधान आवताडे म्हणाले की गेल्या वर्षी अचानक कारखाना सुरू केला, कोणतीही यंत्रणा कारखान्याने भरली नसतानाही इतर कारखान्यांकडून सहकार्य घेऊन गळीत हंगाम पार पाडला। सध्या कारखान्यावर 600 कर्मचारी काम करत आहेत, मात्र येत्या वर्ष ते 1.5 वर्षाच्या काळात ही संख्या 1000 ते 1250च्या आसपास नेणार असून कारखान्याची क्षमता वाढवणार आहे। दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे पाणी जपून वापरावे लागणार असून उजनीमध्ये असणाऱ्या आपल्या हक्काच्या पाण्याच्या पाळ्या आपण घेणारच आहोत। म्हैसाळचे पाणी सर्व गावांना नियमाप्रमाणे मिळणार आहे। मागील 15 थोडासा पाऊस झाल्यामुळे चारा टंचाईची मागणी कमी झाली होती, मात्र आता पाऊस लांबल्याने चारा टंचाई जाणवत आहे। त्यासाठी चारा डेपो किंवा चारा छावण्या सुरू करण्यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे। टेंबू योजनेचे पाणी मंगळवेढा तालुक्यातील मान नदीमध्ये येणे अशक्य आहे असे अनेक जण म्हणत होते, मात्र मी अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली आहे। टेंबूचे पाणी मान नदीत आणण्याचा हा ऐतिहासिक क्षण नदीकाठच्या लोकांनी अनुभवला आहे। यापुढे या भागात पाण्याची कमतरता भासू देणार नाही। मंगळवेढा हा दुष्काळी तालुका आहे म्हणून लागलेला कलंक पुसून या मंगळवेढ्याच्या काळ्या आईला हिरवा शालू नेसवून तालुका सुफलाम करण्याचे माझे ध्येय आहे। आवताडे शुगर हा यावेळी शेतकऱ्यांना समाधानकारक दर तर देणारच आहे, मात्र त्यामध्येही जे शेतकरी उशिरा कारखान्याला ऊस घालतील त्यांना जाहीर दरापेक्षाही जादा दर देण्याचा आमचा विचार असून त्यावरही लवकरच निर्णय घेणार असल्याचे आमदार आवताडे यांनी सांगितले। यावेळी बोलताना बॉयलर अग्निप्रदीपन सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी हा आवताडे शुगरचा दुसरा बॉयलर अग्निप्रदीपन या ठिकाणी संपन्न झालेला आहे। पाठीमागच्या वर्षामध्ये कारखान्याचे कार्यकारी संचालक पिसे साहेबांनी लेखाजोखा सांगितलेलाच आहे, परंतु मागच्या वर्षी अल्पावधीतच जवळजवळ 2 वर्षे कारखाना बंद असताना या ठिकाणी अवघ्या 2 महिन्यामध्ये कारखान्याची सर्व मेंटेनन्सची कामं करणं, कारखाना चालू करणं यामध्ये अनिलदादा आहेत। 2 वर्ष बंद असून 2 महिन्यात कारखाना चालू करणं एवढं सोपं नव्हतं, परंतु सर्व कामगाराच्या सहकार्याने, सर्व खातेप्रमुखाच्या सहकार्याने या निमित्तानं मागचा 2 महिन्याच्या अवघ्या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये जवळजवळ 4,03,000 क्रशिंग त्या ठिकाणी आपण करू शकलो आणि 4,03,000 क्रशिंग करून या ठिकाणी जवळजवळ 9.62चा साखर उतारा करून 3,88,500 क्विंटल साखर त्या ठिकाणी तयार झाली आणि जवळजवळ 119 दिवस हा कारखाना मागच्या वर्षीच्या कालावधीमध्ये चालला, कारण 119 दिवस असून सुद्धा कारखाना जवळजवळ 4,500-5,000च्या कॅपॅसिटीनं चालायला पाहिजे होता, परंतु मेंटेनन्स कमी कालावधीमध्ये चांगल्या पद्धतीनं न झाल्यामुळं या ठिकाणी जवळजवळ 3400 मेट्रिक टनाचा प्रति दिवसालाच या ठिकाणी क्रशिंग होऊ शकलं। तर या निमित्तानं याही वर्षी कारखान्यानं चांगल्या पद्धतीनं आता मेंटेनन्सची कामं पूर्ण केलेली आहेत। कारखाना जवळजवळ 4,500-5,000च्या क्षमतेने या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं गाळप करल आणि कारखाना जवळजवळ मागच्या वर्षी सीझनमध्ये जे आपल्याला HNTची यंत्रणा, वाहतूक तोडणीची यंत्रणा, ती यंत्रणा सुद्धा त्या ठिकाणी मिळाली नव्हती। इतर कारखान्याकडून, सगळ्या कारखान्याकडून थोडी घेऊन या ठिकाणी आपण कारखाना चालू करू शकलो, परंतु यावर्षी कारखान्याने जवळजवळ
270 वाहनं, मोठी ट्रॅक्टरची वाहनं, 100 डम्पिंग वाहनं आणि 100 बिगर अडवांची मोठी वाहनं म्हणजे ट्रॅक्टर आणि जवळजवळ 7 हार्वेस्टर या ठिकाणी यांचे करार करून या ठिकाणी ऊस तोडणीची यंत्रणासुद्धा मागच्या वर्षी काही शेतकऱ्यांचं थोडंसं त्रास झाला असेल, परंतु यावर्षी कुठलाही त्रास कारखान्याच्या परिसरातील शेतकऱ्यांना होऊ नये त्यासाठी चांगली यंत्रणा, वाहतूक तोडणी यंत्रणा या निमित्तानं भरलेली आहे. आणि नक्कीच यावर्षी जेवढं जेमतेम आहे म्हणजे जवळजवळ माझ्या मते 5.5-6 लाख क्रशिंग यावर्षी नक्की होणार आहे. यावर्षी किती जरी अडचण आली, कुणी जरी आलं तर त्या ठिकाणी कामगारांच्या सहकार्याने, शेतकऱ्यांच्या सहकार्याने या ठिकाणी 6 लाखाच्या 5.5-6 लाखाच्या आसपास कारखाना क्रशिंग करेल. आणि याही मी याच वर्षी डिक्लेअर करतो की त्याच्या पुढच्या वर्षी आज जवळजवळ 800-850 कर्मचारी आसपासच्या भागातील. आता सुरेश पवार गुरुजींनी सांगितलं की ज्यावेळेला कारखाना बंद होता, पोटनिवडणुकीमध्ये प्रचार करत असताना अनेक टीका टिप्पणी या ठिकाणी झाल्या. त्या टीका टिप्पणीमध्ये मी कधी गेलो नाही आणि जाणारही नाही. आपल्या सगळ्यालाही माहीत आहे, कारण मी बोलणं कमी आणि काम जादा यासाठी नक्कीच या पुढच्या कालावधीमध्ये काम करत राहणार आहे. आणि टीका टिप्पणी झाली त्याला उत्तर न देता मी उत्तर एकच दिलं, त्या ठिकाणी कारखाना चालू करून दाखवला आणि कारखान्यातल्या शेतकऱ्याच्या, कामगाराच्या समस्या सोडवून दाखवल्या. ह्याच टीकेला हेच उत्तर असणार आहे. आणि या वर्षी मी अजून डिक्लेअर करतो की पुढच्या यावर्षी जवळजवळ 800-850 कर्मचारी काम करतात. जवळजवळ 4,500-5 हजार मेट्रिक टनाने कारखाना जरी चालत असला तर त्याच्या पुढच्या वर्षी जर 100% उजनी धरण भरलं तर नक्कीच हा साखर कारखाना जवळजवळ 7,000 क्रशिंगने त्याच्या पुढच्या वर्षी चालेल. आणि त्यानंतर जो डिस्लरीचा प्रकल्प आहे, जो 80,000 KLPDचा जो इथेनॉल तयार करतो, तो सुद्धा जवळजवळ 1,20,000 क्षमतेने पुढच्या वर्षी नक्कीच चालू होईल. या ठिकाणी आपल्याला आजच या ठिकाणी डिक्लेअर करतो. आणि त्यामुळं आसपासच्या भागातील आज जवळजवळ 800-850 जरी कर्मचारीचा काम करत असतील तर पुढच्या वर्षी 1200 ते 1400 युवकांना या ठिकाणी, या भागातल्या युवकांना नक्कीच काम लागेल. आणि या निमित्तानं जरी कोणी काही टीका टिप्पणी करत असतील किंवा काही करत असतील तर या टीका टिप्पणीला आपण 100% कामातूनच उत्तर या पुढच्या कालावधीमध्ये देऊया. कोण टीका करतंय, कोण काय बदनामी करतंय याकडे आपण आत्तापर्यंत कधी लक्ष दिलेलं नाही आणि या पुढच्या कालावधीमध्ये आपण द्यायचं नाही. मागच्या वर्षी सुद्धा आपण क्रशिंग जवळजवळ 4,03,000 करून सुद्धा या ठिकाणी शेतकऱ्यांना वेळेत पेमेंट जवळजवळ एकच हप्ता त्या ठिकाणी 2350 रुपयेचा एकच हप्ता या ठिकाणी दिलेला आहे. कामगारांच्या पगारी अवताडे ग्रुपचं वैशिष्ट्य आहे, प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेच्या आत या ठिकाणी आपण देतोय. त्या ठिकाणी 10 तारखेला सुद्धा या ठिकाणी आपण 10 तारखेच्या आतच कामगारांच्या सुद्धा पगारी होतात. या निमित्तानं HNTची यंत्रणा, HNTचे बिलं सुद्धा मागच्या वर्षीची जवळपास क्लिअर केलेली आहेत. या वर्षीची सुद्धा यंत्रणा चांगल्या पद्धतीनं सज्ज आहे. कारखाना मेंटेनन्स करून सर्व सज्ज आहे. आणि नक्कीच सर्व कामगार, शेतकरी, ऊस तोडणी यंत्रणा, सर्व कॉन्ट्रॅक्टर यांच्या आणि कारखान्याचे सर्व खाते प्रमुख यांच्या सहकार्याने नक्कीच हा कारखाना पुढच्या वर्षी 5.5-6 लाखाच्या आसपास क्रशिंग करेल. आणि उजनी जरी जवळजवळ 55-60% जरी भरली असतील तरी योग्य पाण्याचं नियोजन करून आपल्याला पाण्याचा तुटवडा पडणार नाही या पद्धतीचं नियोजन या पुढच्या कालावधीत सुद्धा आपण सुद्धा सर्व शेतकऱ्यांना मी विनंती करतो की पाण्याचा तुटवडा नक्की आहे, आपण सुद्धा पाणी जपून वापरलं पाहिजे. आणि नक्कीच या पुढच्या कालावधीत सुद्धा कुठल्याही प्रकारचं पाणी आपल्याला कमी पडू दिलं जाणार नाही. आपल्या हक्काचं पाणी जेवढं आहे तेवढं या निमित्तानं आपण घेऊच. जरी आपल्या हक्काच्या पाणी जरी नसल, आतापर्यंत आपल्या हक्काचं पाणी इतरांनी पळवलंय, या पुढच्या कालावधीत लक्षात ठेवा आपलं जेवढं आतापर्यंत पाणी पळवलंय तेवढं आपण पाणी पळवल्याशिवाय थांबायचं नाही. एवढंच या निमित्तानं. आणि या पुढच्या आज व्यासपीठ कारखान्याचं आहे, पण तरी सुद्धा या ठिकाणी काही गोष्टीचा वापर होणं हेही गरजेचं आहे. या निमित्तानं मी कामगार बंधूंना सर्वांना विनंती करतो की आपल्या घरचं काम आहे,
या कारखान्याची निर्मिती या ठिकाणी होत असताना मी मागच्या ज्यावेळेला आमचे नेते फडणवीस साहेब या ठिकाणी पहिल्या मुळी पूजनाला आलेले होते त्यावेळेला सुद्धा त्या ठिकाणी या कारखान्याचं टेंडर घ्या. अनिलदादांना सगळं माहीत आहे. अनिलदादा आपणही यामध्ये कॉम्पिटिशनला होता की या काम करत असताना फडणवीस साहेबांनी सुद्धा मोठ्या प्रमाणे सगळंच हे चालू करण्याचं जी ऊर्जा ही खरं म्हणजे आज इथल्या आसपासचे असणारे शेतकरी असतील, इथल्या आसपास काम करणारे कामगार असतील, तर या लोकांना सुद्धा हाताला काम केलं पाहिजे. माझ्या मतदारसंघातला कारखाना बंद पडला नाही पाहिजे, कुठलं युनिट बंद पडलं नाही पाहिजे, ते युनिट चालू झालं पाहिजे. माझ्या लोकांना काम लागलं पाहिजे, माझ्या लोकांची आर्थिक परिस्थिती भक्कम झाली पाहिजे आणि माझ्या भागातील सर्व कुटुंब अर्थसंपन्न होऊन या ठिकाणी चांगल्या प्रकारे नांदली पाहिजेत. एवढ्यामुळं इथल्या संस्था एक चांगल्या प्रकारे या निमित्तानं चालल्या पाहिजेत. हाही मानस या मागचा नक्की होता आणि या निमित्तानं मी आपल्याला सांगू इच्छितो की म्हैसाळच्या पाण्याच्या बाबतीत या ठिकाणी मी कलेक्टर आणि आपले नवीन पालकमंत्री चंद्रकांत दादा यांच्याशीही मी बोललो होतो. 5-7 दिवस त्या ठिकाणी पाणी बंद होतं, परंतु आता या निमित्तानं काल त्यांच्याकडून मी आश्वासन घेतलेलं आहे की या पुढच्या कालावधीमध्ये म्हैसाळमध्ये पहिली असणारी गावं आणि परत वाढलेली जवळजवळ 6-7 गावं, जवळजवळ 18 गावं, या निमित्तानं सर्व गावांना म्हैसाळचं पाणी 100% मिळणार. यासाठी अहोरात्र मी या ठिकाणी प्रयत्न करणार एवढंही या निमित्तानं सांगतो. जो आपल्या कपाळावर असणारा जो दुष्काळाचा कलंक आहे, मंगळवेढा तालुक्यातला दुष्काळाचा कलंक हा नक्कीच या पुढच्या कालावधीमध्ये आपण पुसून काढू. या निमित्तानं एवढंच आपल्याला आश्वासित करतो आणि म्हैसाळचं पाणी सुद्धा या निमित्तानं आपल्या सगळ्या भागांना या ठिकाणी मिळेल याची या ठिकाणी ग्वाही या निमित्तानं देतो. चारा टंचाईच्या निमित्तानं आपण भागातून बघतोय की चारा टंचाई अत्यंत आपल्याला भेडसावत आहेत. जनावरांना चारा देण्याचं खूप मोठं संकट आणि या निमित्तानं आपल्यावर ओढावत आहे. परंतु या निमित्तानं मी यापूर्वी त्या ठिकाणी अधिवेशनामध्ये सभागृहामध्ये सुद्धा हा प्रश्न केला होता, काल चॅटिंगमध्ये हा प्रश्न केला होता. त्याच्यानंतर थोडासा पाऊस पडला म्हणून ते थांबलं, परंतु आता चारा टंचाईचा प्रश्न भेडसावत आहेत. नक्कीच शासन दरबारी आपला हा प्रश्न मांडून लवकरात लवकर जनावरांच्या चाऱ्यासाठी काहीतरी निर्णय, चारा टंचाईसाठी चारा डेपो असेल किंवा जनावरांच्या छावण्या असतील, काहीतरी करा, परंतु चारा टंचाईवर काहीतरी मार्ग निघाला पाहिजे. यासाठी शासन दरबारी आपल्या सर्वांच्या त्या ठिकाणी चाऱ्यावर सुद्धा काही ना काय आपण तोडगा नक्कीच काढू. आणि या निमित्तानं मी आपल्याला सांगू इच्छितो की टेंभूच्या पाण्याच्या बाबतीत मी गावभेटीच्या दौऱ्याच्या निमित्तानं मी ज्या वेळेला थोडासा अभ्यास करत होतो पाण्यावरती, पाणी कसं आलं पाहिजे, जर दुष्काळाची परिस्थिती राहील तर काय केलं पाहिजे. आज उजनी या ठिकाणी जवळजवळ 60% आसपास भरली, परंतु उजनीतून पाणी आपल्याला येऊ शकत नव्हतं आणि टेंभूचं पाणी पंढरपूर आणि मंगळवेढ्याला आतापर्यंत कधीच आलं नाही. परंतु टेंभूचं पाणी आपल्याला कसं घेता येईल या निमित्तानं या ठिकाणी आपले पहिले पालकमंत्री मी प्रथम राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांच्याशी चर्चा केली. साहेब आम्हाला पाणी काही करून टेंभूचं येऊ शकतं आहे, त्या निमित्तानं आम्हाला दिलं पाहिजे. त्या ठिकाणी मी त्या विखे पाटील साहेबांनी अधिकाऱ्यांनाही सूचना दिल्या. मी देवेंद्रजी फडणवीस साहेबांना सुद्धा त्या ठिकाणी विनंती केली. साहेबांनी सुद्धा तुरंत फोन लावून त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनाही सूचना दिल्या आणि अधिकाऱ्यांनी त्या पद्धतीने सहकार्य केलं. त्यांनी पॉझिटिव्ह, कारण अधिकारी जरी असले तरी ते म्हणले असते हे पाणी इथं येऊ शकत नाही, इथं जाऊ शकत नाही, किंवा पंप हाऊस एवढे 8-8 पंप चालवायचे इथंवर येऊ शकत नाही. परंतु अधिकाऱ्यांनी सुद्धा पॉझिटिव्हनेस दाखवला. त्या ठिकाणी चीफ इंजिनियर असतील किंवा आपल्या खात्याचे सचिव आपले दीपक कपूर साहेब असतील, गुणाले साहेब असतील, आमचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर रेडियर साहेब असतील, त्यांचे डेप्युटी इंजिनियर असतील, जेई असतील, सगळ्यांनी त्या ठिकाणी पॉझिटिव्ह न्यूज दाखवला. आणि म्हैसाळचं पाणी या निमित्तानं मान नदीमध्ये, म्हणजे आज कोयना पंचगंगा म्हणजे महाबळेश्वरच्या कोयनेतून पंचगंगेतून आज मान नदीत मंगळवेढा पंढरपूरला आज पहिल्यांदा पाणी या निमित्तानं आलं.
त्याबद्दल मी या निमित्तानं सर्व प्रशासनाचं आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांचं आभार मानतो आणि या पुढच्या कालावधीत सुद्धा नक्कीच मी गावभेटीच्या दौऱ्याच्या निमित्तानं धरमगावपासून जी चालू केलं की त्यावेळेलाही माझा अभ्यास होता, पण त्यावेळेला माझं अजून बोलणं झालं नव्हतं की त्यावेळेला मी डिक्लेअर केलं की टेंबूचं पाणी आणू आपण. काही लोक मला गाडीत बसायची, परत म्हणायची दादा टेंबूचं पाणी कुठे येत असतं काय, तुम्ही काय तर सांगताय. मग ते लगेच सांगायचे पहिल्याने असं म्हणलं होतं, बरोबर आहे दादा तुमचं, म्हणजे काय काय असं दुजोरा द्यायचे. पहिल्याने असं म्हणलं होतं पाणी आणतो म्हणले, नुसतं म्हणायचं असतंय, कुठं द्यायचं असतंय का असं. मी म्हणलं अरे असं नाही 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 येऊ शकत नाही, तुम्ही कसं म्हणताय, बरं बघू म्हणायचं. त्याला बी लय उत्तर देत बसायचं नाही आपण. परंतु या ठिकाणी आपण पाणी आणूनच या ठिकाणी उत्तर या पुढच्या कालावधीमध्ये द्यायचं आहे. तसंच पाणी आपण या 24 गावच्या उपसा सिंचनचं सुद्धा अचानक पाणी या निमित्तानं आणल्याशिवाय सोडायचं नाही. गावची उपसा सिंचनचं तर पाणी आणणारच आहे आपण, पण या पुढच्या कालावधीमध्ये एक लक्षात ठेवा, आज आरोग्याविषयी आता केदार सरनी या निमित्ताने सांगितलंच आहे की पंढरपूर शहरामध्ये कॉटेज हॉस्पिटलचं 200 बेडमध्ये उपजिल्हा रुग्णालय त्या ठिकाणी निर्माण केलं. त्यानिमित्तानं मंगळवेढ्यामध्ये 100 बेडचं हॉस्पिटल म्हणजे सामान्य जिल्हा रुग्णालय या ठिकाणी आपण पंढरपूरला केलं. या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी मंगळवेढ्यामध्ये केलं आणि निंबोनीमध्ये ग्रामीण रुग्णालयाची त्या ठिकाणी निर्मिती या निमित्तानं केलेली आहे. तसेच आरोग्याविषयी आता बऱ्यापैकी प्रॉब्लेम या पुढच्या कालावधीमध्ये सुटतील. आता मंगळवेढ्याचा सुद्धा 50 कोटीचा प्रस्ताव शासन दरबारी त्या ठिकाणी गेलेला आहे, तोही मंजूर होईल आणि 50 कोटीचं हॉस्पिटल या ठिकाणी मंगळवेढ्याच्या जे ग्रामीण रुग्णालय त्या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय म्हणून तेही होईल. आणि आरोग्याविषयी सुद्धा पंढरपूर मंगळवेढ्याच्या समस्या बऱ्यापैकी सुटतील. या पुढच्या कालावधीमध्ये 24 गावची उपसा सिंचन योजना, म्हैसाळ गावचे जी योजना केली आहे त्यामध्ये तलाव भरायचं त्या ठिकाणी तरतूद केलेली नाही. त्यामध्ये सगळे तलाव जे 7 तलाव आपले शिरनानी असतील, लवंगी असतील, मारोळी असतील, सगळे तलाव 7 तलाव या निमित्तानं आपल्याला तेही भरून घ्यायचे आहेत, त्यामध्ये तरतूद करायची आहे. मान नदीमध्ये जरी दुष्काळ परिस्थिती असली, टेंबूचं पाणीसुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहिजे तेव्हा घेता यावं, कधी उजनीचं घेता यावं, अशा पद्धतीची सुद्धा तरतूद या निमित्तानं करायची आहे. पंढरपूर शहरामध्ये या ठिकाणी धूळमुक्त पंढरपूर आपल्याला करायचं आहे. या निमित्तानं पंढरपूर शहरामध्ये जे ड्रेनेजचं पाणी आहे, मला 8 दिवसाला 7 दिवसाला आठवड्यातनं 1-2-4 फोन असतात, दादा आमच्या गटारी तुंबलेत, ड्रेनेजचं पाणी वर यायला लागलंय. त्या निमित्तानं सर्व ड्रेनेजची व्यवस्था पंढरपूर शहरामध्ये पूर्ण करायचं आहे. पंढरपूर शहरातल्या सगळ्या भागामध्ये पिण्याचं शुद्ध पाणी या निमित्तानं पंढरपूरच्या शहरवासींना आपल्याला द्यायचं आहे. मी आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि आम्ही दादांना सांगू इच्छितो की दादा तुम्ही बद्दल तारीख सांगा, आम्ही सर्व तयार आहोत, आम्ही जायची कार्यक्रमात व्यवस्थितपणे. पंढरपूर तालुक्यामध्ये MIDCचा प्रकल्प या निमित्तानं येणाऱ्या काही दिवसात मला वाटतं 1 ते 8 ते 10 दिवसातच हा प्रकल्प मंजूर होऊन त्याचं गॅजेटने सुद्धा तयार होईल. शिवाय या निमित्तानं मंगळवेढा तालुक्यामध्ये 24 गावचं उपसा सिंचन योजना असेल आणि मंगळवेढा तालुक्यामध्ये अजून एक मोठा जिवंत प्रश्न असलेला म्हणजे तामदर्डी बंधारा. या बंधाऱ्याची सुद्धा निर्मिती, तामदर्डी बंधाऱ्याची सुद्धा निर्मिती या निमित्तानं करायची आहे. कारण आपण बघतोय तामदर्डी बंधाऱ्यामध्ये काल जगदीश आबा आले होते, बाण टाकायचं आहे, डिझेल भरायचं आहे, 10,000 वर्गणी द्या, 5,000 वर्गणी द्या अशा निमित्तानं. परंतु भीमा नदीच्या पात्रामध्ये सुद्धा 2 बंधारे, वडापूर आणि तामदर्डी दोन्ही बंधारे या निमित्तानं करायचं आहे. आणि मंगळवेढा तालुक्यावर असलेला जो दुष्काळाचा कपाळावर लिहिलेला दुष्काळी भाग म्हणून हा दुष्काळी भाग येणाऱ्या काही काळामध्ये आपण पुसून काढायचा आहे. आणि या दुष्काळी भागाला या ठिकाणी काळ्या आईची हिरवा शालू या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने या निमित्तानं करायचं आहे. आणि या पुढच्या कालावधीमध्ये नक्कीच आपल्याला आपणही या अवताडे शुगरच्या कारखान्याला नक्कीच आपण ऊस द्याल, ऊस घालाल. आणि या पुढच्या कालावधीमध्ये वाहतूक यंत्रणा असेल, मी मागच्या वेळेला सुद्धा सांगितलं होतं मी काही बोलणार नाही पण सगळ्या गोष्टी करून दाखवणार. या पुढच्या कालावधीत सुद्धा मी मॅनेजमेंटनं सुद्धा सक्त सूचना दिलेल्या आहेत
की ऊस बिलं रेग्युलर होतील, वाहतूक तोडणीदार रेग्युलर होतील, कामगार पगार रेग्युलर होतील आणि चांगल्या प्रकारचा भाव या निमित्तानं जसं मागच्या वेळेला न बोलता आज खाजगी कारखान्यामध्ये 2350 रुपयाचा आपण दिला, त्या भागातल्या कारखान्याच्या सगळ्यापेक्षा जास्त आपण दर दिला. याही पुढच्या वर्षी अशाच पद्धतीनं अजून याच्यापेक्षाही जास्तीत जास्त दर देण्याचा मानस मॅनेजमेंटचा नक्कीच आहे. आणि या पुढच्या कालावधीमध्ये सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की आपला ऊस या ठिकाणी अवताळी शुगरला घालून सहकार्य करावं आणि ऊसाचा नक्कीच भाव चांगल्या प्रकारे केला जाईल. या पद्धतीनं मागच्या वेळेला थोडं नियोजन ढासळलं होतं, पण रिकव्हरी थोडी कमी होती, परंतु यावर्षी चांगल्या पद्धतीचा ऊस या अजून बऱ्याच गोष्टी शेतकऱ्यांशी चर्चा चालू आहे की थोडंसं मागं राहणाऱ्याला सुद्धा काय 5-50 सुद्धा येतील का, ह्याही गोष्टीचा विचार या ठिकाणी मॅनेजमेंटचा चालू आहे. तर या पुढच्या कालावधीमध्ये जसं जसं ज्या ज्या योजना होतील त्या आपल्यापर्यंत नक्कीच पोचवल्या जातील. आणि आजच्या या घटस्थापनेच्या निमित्तानं, नवरात्राच्या निमित्तानं मी आपला सर्वांना या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो. आणि आजच्या या ठिकाणी बॉयलर अग्निप्रदीपन सोहळ्यासाठी जवळजवळ 7 शेतकरी म्हणजे रवींद्र भाऊसाहेब पाटील, आमचे अवधूतसिद्ध सुलतानजी पुजारी, सिद्धाराम महादेवजी कारकल, भाऊसाहेबजी सुरेशजी पाटील, अशोक तात्या मासबे, तसेच कल्लाप्पा तिप्पण्णा पाटील, चंद्रकांत रावसूजी ताटे हे शेतकरी या ठिकाणी या शेतकऱ्यांच्या हस्ते या ठिकाणी पूजा बॉयलर अग्निप्रदीपची झाली आणि यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सर्वांच्या हस्ते ही पूजा होऊन आजचा हा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. मी परत एकदा आपणा सर्वांना दसऱ्याच्याही शुभेच्छा देतो. मॅनेजमेंट, सर्व कामगार बंधू, सर्व खाते प्रमुख यांनाही या ठिकाणी बॉयलर अग्निप्रदीपनच्या निमित्तानं मी परत एकदा आपणा सर्वांना शुभेच्छा देतो. आणि या पुढच्या कालावधीमध्ये नक्कीच आपल्या अवताडे शुगरच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं आता पवार गुरुजींनी सांगितलं की कारखाना बंद असल्यानंतर पंचकृषीत कशा पद्धतीनं फरक पडतोय, त्यांनी रजाकबाईचं सुद्धा आमच्या पेपरचं उदाहरण त्या निमित्तानं दिलं. तर या पुढच्या कालावधीमध्ये नक्कीच खात्रीने सांगतो, कारखाना बंद तर लांबचीच गोष्ट आहे, परंतु हा कारखाना जवळजवळ 15,000 कॅपॅसिटीला नेऊन हा जवळजवळ 250-300 KLPDची डिस्लरी ह्या पुढच्या कालावधीमध्ये आपण निर्मिती करू, एवढंच या निमित्तानं सांगतो. आपल्या सर्वांचं सहकार्य लाभलं त्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार मानून या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. संपन्न होतोय. बरेच तुमच्या भागातले शेतकरी कारखान्याला ऊस काढणारे कार्यकर्ते उपस्थित आहेत. प्रथम घटस्थापनेच्या पहिल्या माळेच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा. आज घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी या ठिकाणी अवताडे शुगरचं दुसरे बॉयलर अग्निप्रदीपन या ठिकाणी सोहळा संपन्न झालेला आहे. नक्कीच मागच्या वर्षी जवळजवळ 4,03,000 क्रशिंग केलं. पण मागच्या वर्षी अगदी अल्पावधीच्या कालावधीमध्ये, अवघ्या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये या निमित्तानं वेळ कमी मिळाला, त्यामुळे मेंटेनन्स झाला नव्हता, वाहतूक तोडणी यंत्रणा नव्हती, कामगार नव्हते. परंतु 2 महिन्याच्या कालावधीमध्ये सर्वांची जमवाजमव करून या ठिकाणी 4 लाख क्रशिंग निमित्तानं झालं. नक्कीच मागच्या वर्षी सर्व कामगार, शेतकरी, वाहतूक तोडणी यंत्रणा यांच्या सहकार्यामुळं 4 लाख होऊ शकलं. एवढंसुद्धा होईल का नाही वाटत होतं, परंतु त्या निमित्तानं चांगला गाळप पहिल्या वर्षी झाला. जरी कमी झाला असला तरी चांगल्या पद्धतीनं झाला. परंतु यावर्षीच्या दुसऱ्या गाळपामध्ये कारखान्याची पूर्ण 100% कामं पूर्ण झालेली आहेत. या निमित्तानं कारखाना कधीही या निमित्तानं चालू करू शकतो. वाहतूक यंत्रणा एक चांगल्या प्रकारे भरलेली आहे, ती यंत्रणा या ठिकाणी सज्ज आहे. आता जवळजवळ 100-150 टोळ्या या निमित्तानं कारखान्याच्या प्रांगणात त्या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यामुळे यंत्रणा पूर्ण सज्ज आहे. शासनाने ज्यावेळेला तारीख डिक्लेअर केली त्या तारखेला या ठिकाणी नक्कीच हा कारखाना चालू होईल आणि एक चांगल्या प्रकारचं क्रशिंग या वर्षी, जरी दुष्काळाची परिस्थिती असली, ऊसाची वाढ नसेल, तर या निमित्तानं चांगल्या प्रकारे यावर्षी ऊसाचं गाळप होईल. या निमित्तानं मी सांगू इच्छितो, सर्व कामगार, शेतकरी यांच्या विश्वासाने हा येणारा गाळप हंगाम
यशस्वी पद्धतीनं पार पडत याची नक्कीच खात्री आहे. आणि याच्या दसऱ्याच्या घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी या ठिकाणी हा मुहूर्त काढून या ठिकाणी बॉयलर अग्निप्रदीपन केला. या निमित्तानं सर्व कामगार, मॅनेजमेंट आणि शेतकरी यांना परत एकदा मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. दादा, खरं तर 60 ते 65% उजनी धरण भरले, दुष्काळाची परिस्थिती आहे. कारखाने यंदा सगळं जवळपास चालू झाले. विठ्ठल कारखाना आहे तो देखील सुरू झाला आहे. एकतर ऊस कमी आहे मागच्या वर्षाच्या तुलनेनं, त्यामध्ये दुष्काळ आहे, ऊसाची पळवापळव होणार आहे, स्पर्धा लागणार आहे, ऊसासाठीची दराची स्पर्धा असणार आहे. त्या दराच्या स्पर्धेमध्ये, ऊस आणण्याच्या स्पर्धेमध्ये अवताडी शुगर सक्षमपणे उभा राहू शकेल असं वाटते का? उभा राहील? मागच्या वर्षी आपण बघितलं आसपासच्या कारखान्याच्या पेक्षा सुद्धा या ठिकाणी जास्त दर देऊन हे जास्त मध्ये नुकसान झालं. तो विचार न करता जेवढा अवताडे शुगरचा हा एकच माणूस आहे, अवताडे शुगर हा प्रॉफिटसाठी किंवा त्यातून काय 2 पैसे मिळतील ह्या उद्देशाने अवताडे शुगर चालवत नाहीत मॅनेजमेंट. या अवताडे शुगर हे शेतकरी, कामगार या सगळ्यांना या ठिकाणी चांगल्या प्रकारे काम मिळावं, चांगल्या प्रकारे योग्य शेतकऱ्यांना भाव मिळावा, वाहतूक यंत्रणेला चांगल्या पद्धतीने बिलं मिळावी याकरिता अवताडे शुगर या ठिकाणी हा कारखाना, हा समूह चालवतो आहे. तर नक्कीच या पुढच्या कालावधीमध्ये एक चांगल्या प्रकारे त्याचं योग्य नियोजन करून हा कारखाना चालेल. उजनी आता जवळजवळ 55-60% भरलेली आहे. परवाच कालच या ठिकाणी मी आदरणीय आपले जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा यांच्याशी बोललो की 55-60% उजनीचं पाणी आहे, आपल्याला योग्य नियोजन या निमित्तानं केलं पाहिजे. आमच्या पाण्याची पळवापळवी जी उजनीत पाण्याची पळवापळवी होती, पाण्याची पळवापळवी थांबली पाहिजे होती. मागच्या वर्षी पाण्याची पळवापळवी थांबवली. या कारणानं जवळजवळ 5 पाळ्या आपल्याला त्या ठिकाणी उजनीच्या मिळाल्या आणि उजनीच्या 5 पाळ्यामुळं आज जमिनीत पाणी आहे. त्यामुळं अजून म्हणावं अशा तेवढ्या त्या ठिकाणी उजनी लाभ क्षेत्रामध्ये तेवढ्या झळा त्या ठिकाणी बसल्या नाही त्या, परंतु आता त्या झळा आपल्याला चांगल्या प्रकारे बसू लागलेल्या आहेत. तर या निमित्तानं उजनीचं पाणीसुद्धा आपल्याला टिकवून म्हणजे योग्य प्रकारे या ठिकाणी वापरलं पाहिजे. यासाठी चांगल्या पद्धतीचं नियोजन हे जर उजनी धरण या पुढच्या कालावधीमध्ये पाऊस नाही आला तर उजनीची 55-60% आपल्याला वर्ष काढायचं आहे आणि या वर्षी नक्कीच त्याचं नियोजन योग्य होईल. परंतु पुढच्या वर्षी ज्या लागणी होणार आहेत त्या लागणी या ठिकाणी कमी प्रमाणात होणार आहेत. त्यामुळं पुढच्या वर्षीचं संकट यापेक्षा यावर्षी उजनी कमी भरल्यामुळं मोठ्या प्रमाणात संकट या ठिकाणी येऊ शकतं. यासाठी योग्य उपाययोजना त्या ठिकाणी राज्य सरकार नक्कीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहणार आहे. ही उपाययोजना त्या निमित्तानं कशा प्रकारे करायच्या राज्य सरकार करेल. आता FRP बाबत सोलापूर कारखान्यामध्ये अनेक कारखान्यावर कारवाई झालेली आहे, पण आता पहिल्याच टर्म तुम्ही गेल्यावर FRP बाबत कुठलीही समस्या आली नाही. याबाबत इतर कारखान्याला तुम्ही काय सांगू इच्छित आहे का? कसं आहे, कारखान्यांनी जे त्याचं ते मॅनेजमेंट जे त्यांनी केलं पाहिजे, परंतु योग्य मॅनेजमेंट करून या पुढच्या कालावधीमध्ये साखर कारखानदारीसुद्धा हा परवडणारा व्यवसाय नाही आहे. परंतु योग्य नियोजन, माफक खर्च या सगळ्या जर गोष्टी जर केल्या तर नक्कीच त्या निमित्तानं कारखानदारांनासुद्धा, शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे भाव त्या ठिकाणी या पुढच्या कालावधीत देता येईल. नक्कीच साखरेचा भाव आता थोडासा वाढा लागला आहे. त्यामुळं जे बाहेरच्या देशामध्ये म्हणजे इंटरनॅशनल मार्केटला या ठिकाणी आपल्या भारताची साखर एक चांगल्या प्रकारे या ठिकाणी जाते. परंतु इंटरनॅशनल रेटला या ठिकाणी डोमेस्टिक रेटसुद्धा आता कम्पेअर व्हायला लागले आहेत आणि नक्कीच असे जर रेट राहिले तर कारखान्यांनासुद्धा या ठिकाणी शेतकऱ्यांना चांगले पैसे देण्यासाठी नक्कीच कारखानदारसुद्धा पुढे येतील याची खात्री आहे. दादा, आपला भाग हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो, ज्वारीचं कोठार म्हणून ओळखला जातो. कारखाने निर्माण होत आहेत त्यासाठी ऊसाचं क्षेत्र वाढणं गरजेचं आहे. ऊसाचं क्षेत्र वाढण्यासाठी पाणी असेल, शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी लोकप्रतिनिधी, साखर कारखानदार, कृषी विभाग, सिंचन विभाग यांनी संयुक्तपणे प्रयत्न करणं गरजेचं आहे. अशा पद्धतीचा काही उपक्रम एखादा राबवता येईल का आपल्या भागासाठी? नक्कीच असे उपक्रम या ठिकाणी आता या पुढच्या कालावधीमध्ये जसं जसं हे होईल, दिवस जातील तसे तसे पाण्यासाठी मोठा लढा या ठिकाणी निर्माण केला जाईल. तर पाण्यासाठी योग्य नियोजन जर केलं, आज आपण बघतोय की अनेक जमिनी क्षारपट होऊन त्या ठिकाणी पाणी लागलेलं आहे जमिनीला, त्यामुळे जमिनी खराब होऊ लागलेल्या आहेत. तर योग्य खते, माती परीक्षण करणे, योग्य पाणी
किती प्रमाणात पाणी द्यायचं, किती प्रमाणात खते घालायचे, यासाठी सुद्धा या ठिकाणी या पुढच्या कालावधीमध्ये नक्कीच कोणत्या पिकाला किती पाणी द्यायचं, किती खते घ्यायचं, तर ही कार्यशाळासुद्धा घेणं गरजेचं आहे. नक्कीच यासाठी सुद्धा शासकीय लेवलला सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न करून आपण तसे प्रयत्न नक्कीच करू. दादा, आता तुम्ही भाषणामध्ये उल्लेख केला की कोणी जरी आडवं आलं तर ते काय उल्लेख केला, पण ते कशामुळे जमिनीवर म्हणजे ग्राउंड रूट लेवलला त्याचे प्रयत्न दिसले नाहीत. तुम्ही खूप आग्रही आहात MIDCच्या बाबतीत पंढरपूरच्या, तर नेमकं लोकांना अजूनही विश्वास पटत नाही, त्यासाठी काय कराल तुम्ही, की त्यांना विश्वास देण्यासाठी काय कराल? तुम्ही हा खरंच चांगला तुम्ही आज बोलला. मी तुम्हाला तेच मागापासून सांगत होतो की आजपर्यंत मतदारसंघात आश्वासनाच्यावर दुसरं काय मिळालेलंच नाही आहे. आम्ही हे आणू, आम्ही ते आणू, पाणी आणू, अमुक आणू. बरीच मंडळी आमच्यातली आता ती मागच्या 1-2 सभेला सुद्धा पाणी आलं म्हणून उठून पळून जात होते. हे अशी परिस्थिती, लोकांना सुद्धा पाणी आणतो म्हणलं तर विश्वास बसेना. हे का तरी परत आश्वासन द्यायला आलेत का? ते मागच्या वेळेला सगळं बघितलेलं आहे. परंतु आता जनतेला कुठंतर आशा वाटा लागली आहे. यावेळेला मी लोकप्रतिनिधी झालो, माझ्याकडून जनतेच्या नक्कीच अपेक्षा आहेत. माझ्याकडून जनतेच्या बऱ्याच अपेक्षा या ठिकाणी मी 100% पाण्याची मी सांगितल्या सगळे प्रश्न या निमित्तानं सोडू. MIDCच्या बाबतीत जर सांगायचं म्हणलं तर या ठिकाणी आपण बघतोय की आज वारीच्या निमित्तानं काही आपल्या जर शनिवार रविवारी या ठिकाणी 2-2 लाख लोक या ठिकाणी पंढरपूरला या ठिकाणी वारकरी येतात. प्रत्येक वारीला जवळजवळ 10-10, 20-20 लाख लोक या निमित्तानं पंढरपूर शहरामध्ये येतात. तर आयतं गिऱ्हाईक आहे आपल्याला. त्या ठिकाणी छोटे छोटे व्यवसाय, कोण खेळणी विकतंय, हळद विकतंय, कुंकू विकतंय, बुक्का विकतंय, माळा तयार करतात. परंतु हे सगळं तयार करताना, माळा तयार करताना आता ती चायना मेड माळा यायला त्याची निर्मिती बाहेरच होती. आपल्या पंढरपूर शहरात कमी होती. मूर्ती या ठिकाणी बाहेरच तयार होते, त्या कमी प्रमाणात तयार होते. हळद बुक्का हा सुद्धा या ठिकाणी नगर इतर भागातून येतोय. तर एवढे आपल्याला आयते कस्टमर आहेत, वारकरी आयता आपल्या त्या ठिकाणी येतोय. तर या ठिकाणी जे प्रोडक्ट तयार होतात तर हे प्रोडक्ट आपल्याच ठिकाणी बनले पाहिजे. त्यासाठी आपल्याला इथं उद्योगाची मोठी गरज आहे. तर पहिला लॉट ह्याच उद्योगाला या ठिकाणी जाईल असं मला वाटतंय. तर नक्कीच आता त्याचं नोटिफिकेशन तयार झालं आहे. तर या निमित्तानं लोकांचाही बराच रेट आहे की MIDC झाली पाहिजे. परंतु आता आपण जो प्रश्न केला, काय बोलून उपयोग आहे असं म्हणतात पण करत कोणच नाही. तर ह्याचं राजकारणच आत्तापर्यंत झालं तर मी नुसतं राजकारण करणार नाही. या जनतेने दिलेल्या ज्या आशीर्वाद आहेत त्या आशीर्वादाचं सोनं या पुढच्या कालावधीमध्ये करणार. पंढरपूरला MIDC ही 100% उभा राहणार म्हणजे राहणार. दिवाळीच्या दिवाळीला तुम्हाला गोड बातमी, दिवाळी नाही त्याच्या अगोदरच गोड बातमी, दसऱ्यालाच या निमित्तानं गोड बातमी आपल्याला मिळेल ही या ठिकाणी सांगू इच्छितो. एक आहे, या मतदारसंघामध्ये चांगला प्रश्न केला तुम्ही. जरी प्रश्न तुम्ही केला असेल, या मतदारसंघामध्ये आत्तापर्यंत आश्वासनाशिवाय काय मिळालेलं नाही. आणि मी या ठिकाणी काम करतोय, आश्वासनाच्या अगोदर काम पूर्तता करतोय आणि काम केलं म्हणून सांगतोय, एवढा फरक आहे. त्यानिमित्तानं मला अडचणी हजार येतात, परंतु या सगळ्या अडचणीवर त्या ठिकाणी मात करून मला इथल्या पंढरपूर मंगळवेढ्यातल्या सर्व जनतेचा आशीर्वादाने या ठिकाणी मला काम करण्याची संधी दिली आहे. मी नक्कीच या कशा पद्धतीनं करता येतं आणि कशा पद्धतीनं करता येईल या ठिकाणी मग इथले पाण्याचे प्रश्न असतील, आरोग्याचे प्रश्न असतील, रस्त्याचे प्रश्न असतील किंवा विजेच्या समस्या असतील, या सगळ्या समस्या या पुढच्या कालावधीमध्ये सोडवून त्या ठिकाणी नवीन पद्धतीचं राजकारण या मतदारसंघामध्ये चालू होईल एवढंच या निमित्तानं सांगतो. आता MIDCच्या संदर्भात प्रश्न असा आहे की गेल्या 25 ते 30 वर्षांपासून प्रत्येक लोकप्रतिनिधींनी MIDCचं आश्वासन दिलेलं आहे, त्यासाठी प्रयत्न केलेले आहेत.